मित्रहो नमस्कार. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वोत्तम बॉलिंग अटॅक. असं म्हटलं जायचं की हेझलवूड ज्या फायनल मॅचमध्ये खेळतो तो सामना कधीच हारत नाही. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बौमानं हे नेरेटिव्ह खोटं ठरवलं आहे. हॅन्सी क्रोनियनं 1998 साली जिंकलेल्या चॅम्पियन ट्रॉफीनंतर साऊथ आफ्रिका संघावर बसलेला चोकर्सचा शिक्का पुसण्यात टेम्बा आणि त्याचे सहकारी यशस्वी झाले आणि अखेर पहिलं विश्वविजेतेपद पटकावलं. साऊथ आफ्रिकन क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. पहिल्या डावात आफ्रिकन संघाची पार वाताहत झाली होती. पहिल्या डावात अवघ्या 138 धावांमध्ये बाद झाल्यामुळे हा सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला वाटत होता. परंतु दुसऱ्या डावात रबाडा आणि एंगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारू 207 धावांतच ऑलआउट झाले आणि आता आफ्रिकेला विजयासाठी 282 धावा हव्या होत्या. सोशल मीडियावर टेम्बा बौमाची खरं तर टिंगलच उडवली जात होती. परंतु कर्णधार बौमानं एडन मार्करमच्या साथीनं 147 धावांची झुंजार भागीदारी करत संघाला विजयाकडे नेलं. मार्करमनं चिवट फलंदाजी करत ऐतिहासिक शतक झळकावलं. अखेर 5 गडी राखून साऊथ आफ्रिकेनं गतविजेत्या कांगारूंना पराभूत करून विजेतेपद पटकावलं. साऊथ आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले एडन मार्करम, टेम्बा बौमा, रबाडा आणि लुंगी एनगिडी. एडन मार्करमला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अशा प्रकारे सलग दुसऱ्या टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावण्यापासून टेम्बा बौमाच्या संघाने पॅट कमिन्सच्या संघाला दूर ठेवलं.